एक्झिट पोल आलेत ते गोदी मीडियाचे आहेत। आम्ही सर्व उमेदवारांना सांगितले की शेवटचं मत मोजल्याशिवाय मतमोजणी केंद्रातून बाहेर पडायचं नाही। केंद्रीय गृह मंत्रालयानं 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावलं असल्यामुळे भाजप यातून घाबरले असल्याचं स्पष्ट होतंय, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली। महाराष्ट्रात 5 टप्प्यात झालेल्या निवडणुकीदरम्यान मतदारांची गैरसोय झाली तशी परिस्थिती मतमोजणी वेळी उद्भवू नये यासाठी मतमोजणी दिवशी निवडणूक अधिकारी व राजकीय पक्ष मतमोजणी प्रतिनिधी यांची आवश्यक ती व्यवस्था करा, अशी मागणी राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। रवी राणा यांचा राजकारणाशी काही संबंध आला नाही, त्यांनी फक्त त्यांचं बघावं असं म्हणत आमदार रवी राणा यांच्या दाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय। तसंच तुम्ही कोणाचे गुलाम नाही हे निवडणूक आयोगाला सांगावं लागतं आहे, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। एक्झिट पोलचे निकाल समोर आले आणि इंडिया आघाडी एनडीएसह राज्यातही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेतेही दावे प्रतिदावे करताना दिसतात। अशातच आता निवडणूक निकालाला काही तास बाकी असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपासह निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे। मोदी सत्तेत येत आहेत याचा 2 दिवस आनंद घेत आहेत, 4ला सगळे स्पष्ट होईल असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय। लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल समोर आलेत, यामध्ये भाजपला जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे। मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काटेकी टक्कर झाल्याचं चित्र आहे। यावरूनच आज प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी भाजपसह सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा अशा लोकसभेच्या दोन्ही जागांवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील याबाबत आपण आशावादी आहोत। दोन्ही जागा निवडून येतील याबाबत आपण ठाम आहोत। एक्झिट पोलनुसार राज्यात आता काहीही कल दाखवत असले तरी महायुतीच्या चांगल्या जागा जिंकून निवडून येतील असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे।